सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. मग आता सरस्वतीचे दिवस तर असेच निघून चालले होते. तिच्या परिस्थितीत काहीही फरक पडत नव्हता. मग काही दिवसांनी चंद्रभान आला. नेहमीसारखाच जनासाठी सगळं काही घेऊन आला आणि सरस्वतीनं ज्या दिवशी माणसं गोळा केली त्या दिवसापासून तो पोरांसाठी कधीतरी थोडासा खाऊ घेऊन येत होता. सरस्वतीच्या डोक्यातून मात्र गणानं पुष्पासोबत जे काही केलं ते अजिबात जात नव्हतं. पुष्पाला समजत होतं आणि तिच्या कोवळ्या मनावर झालेला हा आघात आयुष्यभर ती विसरू शकेल की नाही याचीच भीती तिला वाटत होती. आणि जेव्हा जेव्हा तिला हे आठवेल तेव्हा तेव्हा पुष्पाला काय वाटेल याचा विचार ती करत होती. आणि आता जनानं सगळं साहित्य घेतलं, खाल्लं पिल्लं आणि सायंकाळ झाली. चंद्रभानजवळ आला आणि त्याला म्हणाली, अहो मला पाळी आली. मग चंद्रभान निराश झाला आणि चंद्रभानला कळलं की जनाला पाळी आली होती आणि तिच्याजवळ झोपून काहीच फायदा नव्हता. म्हणून त्यानं रात्र होऊ दिली आणि खोलीमध्ये सरस्वती झोपलेली बघितली. सरस्वती आता पुष्पाला घेऊन खोलीत झोपायची आणि त्याला थोडं बरं वाटलं ती आतमध्ये झोपली म्हणून. मग मुलांच्या झोपा लागल्या आणि चंद्रभाननं नुसता ढकललेला दरवाजा उघडून सरस्वतीजवळ गेला आणि त्यानं तिला बघायला सुरुवात केली. कित्येक महिने झालं सरस्वती कोरी होती. गरम होत होतं म्हणून तिनं खांद्यावरचा पदर छातीवर टाकला होता. तिची साडीसुद्धा थोडीफार पायापासून वर आली होती आणि चंद्रभाननं तिच्या पायावर हात फिरवला. तशी सरस्वतीनं थोडीशी हालचाल केली आणि एका अंगावर व्यवस्थित झोपली. चंद्रभाननं आता पाठीमागून तिला मिठी मारली आणि तिची छाती हातात पकडून कुस्करू लागला. इतक्यात सरस्वतीला जाग आली आणि विजेचा झटका बसावा तसं तिनं चंद्रभानला बघितलं आणि दूर ढकलला आणि म्हणाली, काय करताय तुम्ही? तुम्ही इथं कशाला आला? असं म्हणून तिनं पदर खांद्यावर घेतला, विस्कटलेल्या केसांचा पुन्हा आंबाडा बांधला आणि उठून बसली. आणि चंद्रभाननं पुन्हा तिचे केस सोडले आणि म्हणाला, सरस्वती आज तू खूप सुंदर दिसतेस. काय भानगड कुणास ठाऊक, पण तुझ्याकडे बघावंच असंच वाटतं. असं म्हणून तिचा हात पकडून जवळ ओढू लागला आणि सरस्वतीनं त्याचा हात झटकला आणि म्हणाली, तुम्ही का आला इथे? तुम्ही जा तिच्याकडे, ती तुमची वाट बघत असेल आणि तुम्ही इथं आला म्हणून ती नाराज होईल. जा बरं. चंद्रभान म्हणाला, कोणीही नाराज होणार नाही सरस्वती. अशी वेड्यासारखी का करतेस? अशी कुटुंब कुठं बघायला मिळत नाहीत का? अगं अख्ख्या गावानं सुद्धा आता मान्य केले की माझं आणि जनाचं नातं आहे. आणि एका पुरुषाच्या आयुष्यात 2 बायका असतात, 2 स्त्रिया असतात. आपल्या गावातच अशा कितीतरी घटना आहेत की. मग आता सगळ्यांनी मान्य केलंय तर तू का अशी करतेस? सरस्वती म्हणाली, अख्ख्या गावानं मान्य केलं असेल कारण अख्खा गाव तुमची बायको नाही आणि तो गाव इथं येऊन तुमची पोरं सांभाळत नाही. तुमच्या बायकोला काय यातना होतात तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या मिठीत बघून हे फक्त त्या बायकोलाच माहीत. तिचा नवरा जेव्हा तिच्या पोरांच्या वाटणीचा खाऊ दुसऱ्या बाईला आणून देतो आणि तिच्या पोरांचा हक्क मारतो आणि ती बाई त्यांच्याच पोरांकडे बघून त्यांना चिडवत चिडवत खाते, तेव्हा त्या पोरांना किती दुःख होत असेल हे फक्त त्या बायकोलाच माहीत. चंद्रभान आता गप्प बसला आणि सरस्वती म्हणाली, बोला ना, आता का गप्प बसला?
गावाला काय माहीत आहे ओ? गाव काय तुमची बाजू घेईल आज, उद्या माझू बाजू घेईल आणि असंच आपल्यात भांडण लावत राहील. तुम्ही जा हो इथून, तुम्ही का पुन्हा पुन्हा येता माझ्याकडे, असं म्हणून सरस्वतीने त्याला झिडकारलं. आणि चंद्रभान चिडला आणि म्हणाला, तुला नवऱ्याची खरंच गरज नाही का? आणि सरस्वती म्हणाली, नाही, मला माझ्यासाठी नवरा नकोय, मला माझ्या पोरांसाठी बाप पाहिजे. बोला, आहे की नाही तुम्ही माझ्या पोरांचे बाप? आणि फक्त नावापुरते नकोय तर त्यांची जबाबदारी उचला. आणि चंद्रभान म्हणाला, हो, मी तुझ्याच पोरांचा बाप आहे आणि तुझाच नवरासुद्धा आहे. तू म्हणालीस की तिकडं जनासोबत काहीही करा, पण तिच्यासोबत लग्न करू नका आणि तिला मूल होऊ देऊ नका. मग सरस्वती, मी फक्त तुझाच नवरा आहे आणि तुझ्याच पोरांचा बाप आहे. आता मी तुझं ऐकलं की नाही? मग आता तुझी काय अडचण आहे? सरस्वती म्हणाली, मला असं वाटलं होतं की तिला पोरं झाली तर ती माझ्या पोरांचा हक्क मारल. पण पोरं कशाला हवीत माझ्या पोरांचा हक्क मारायला? तीच हक्क मारते. तुम्ही तर तिचे लहान पोराच्या वर लाड करता. आणि चंद्रभान म्हणाला, मी वेडा नाही तिला पोर करायला, तिची फक्त गरज भागवतोय मी. आणि आता ती झोपली, तिला पाळी आली, मग मी कुठे जाऊ? आणि सरस्वती म्हणाली, म्हणजे तिला पाळी आली म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात होय? प्रेमापोटी नाही आला तुम्ही माझ्याकडे, तर तुमची गरज म्हणून एक पर्यायी व्यवस्था म्हणून माझ्याकडे आलात, नाहीतर आलाही नसतात. मग आता तर अजिबात जवळ येऊ नका, मला तुमची गरज नाहीच, असं सरस्वतीनं त्याला ठणकावून सांगितलं आणि त्याला रागात ढकलून दिला. आणि चंद्रभानचा पुरुषार्थ दुखावला आणि त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि म्हणाला, अशी कशी बिन नवऱ्याची राहतेस? का तुला कोणी मिळालाय उसात तुझी खाज भागवणारा? बोल, कोणासोबत निसतेस? आणि सरस्वती धक्का बसून म्हणाली, संशय घेता? तुम्ही माझ्यावर संशय घेता? आता एवढंच राहिलं होतं का? तुमची पोरं कशी जगू या काळजीपोटी डोळ्याला डोळा लागत नाही माझ्या. फाटक्या संसाराला ठिगळ लावून तोंड शिवता शिवता माझ्या नाकी नऊ येतात. संसाराचा गाडा एकटीने ओढून ओढून थकले मी आणि तुम्ही असले घाणेरडे आरोप करता का माझ्यावर? मग आता काय राहिले माझ्या संसारात? मी जीव दिलेलाच बरा. चंद्रभान म्हणाला, मग मला जवळ का येऊ देत नाही? इतके महिने झाले तू अशीच कशी राहिलीस? मला नाही पटत. कुठलीही बाई शरीर सुखाशिवाय इतकी दिवस एकटी शांत बसू शकत नाही. नक्कीच तुझी कुठून तरी गरज भागते, असं तो तिला म्हणाला. आणि सरस्वती रागाला आली आणि म्हणाली, वा रे दुनिया, अहो तुम्ही चारित्र्यहीन आहात म्हणून मला चारित्र्यहीन ठरवता का? वासना म्हणजे जगात सगळं काही नसतं, त्याशिवाय सुद्धा जगता येतं. माझी भूक आत्ताही शरीराची नाहीच, माझ्या मुलांचं भलं व्हावं हीच माझी भूक आहे. आणि मी काय करते, कोणासोबत जाते हे बघायचं असेल तर दिवसभर माझ्यासोबत थांबायचं आणि बघायचं स्वतःच्या डोळ्यांनी. तुमच्या तोंडाला तर मी हात नाही लावू शकत. तुम्ही काहीही बोला हो, कितीही माझ्या चरित्रावर शिंतोरे उडवा, पण मी पवित्र आहे. मी ज्याच्या नावाचं कुंकू लावते ना, तोच माझ्या मनातही होता आणि शेवटपर्यंत तोच राहील, जो माझ्या बाळांचा बाप आहे, असं सरस्वती ठणकावून म्हणाली. आणि चंद्रभान म्हणाला, जर मी तुझ्या मनात आहे तर मला जवळ येऊ दे, असं म्हणून त्यानं तिला खाली झोपवली आणि तिची मनगटं घट्ट दाबून पकडली. इतक्यात त्या दोघांच्याही हालचालीनं शेजारीच झोपलेली पुष्पा जागी झाली आणि आई काय चाललंय असं झोपतच म्हणाली. सरस्वती घाबरली आणि तिला म्हणाली, काही नाही पुष्पा, झोप. आणि पुष्पा पुन्हा झोपली. आणि चंद्रभान तिला हळूच म्हणाला, सरस्वती, आता पोरांसमोर नाटकं करतेस का? गुपचूप माझ्याजवळ ये, नाहीतर मला असं वाटेल की तुझं बाहेर लपड आहे आणि तुझी आग बाहेर मिटवतेस तू, असं म्हणून तो तिच्या अंगावर आलाच. आणि आता काय बोलावं त्याला सरस्वतीला कळेना.
ही त्याची कसली जबरदस्ती म्हणायची आणि कसला हक्क नवरा आहे म्हणून. आणि ते ऐकून सरस्वती त्याच्या अंगाखाली गुपचूप पडली आणि चंद्रभान विजयी मुद्रेनं हसत जवळ आला. तिच्या छातीवर मानेवर चुंबन घेऊ लागला आणि जेव्हा तो तिच्या ओठांकडे गेला तेव्हा तिला प्रचंड किळस आली. जना आणि तो असं करतात हे तिला आठवलं आणि तिनं प्रचंड ताकदीनं त्याला बाजूला ढकलून दिला. आणि सरस्वती रागात म्हणाली, आता तर अजिबातच येऊ देणार नाही जवळ माझ्या. स्त्री ऐकत नाही म्हटलं की तिच्या चारित्र्यावर शेंतोडे उडवा आणि तिला नामोहरण करत जिंका आणि आपला पुरुषार्थ गाजवा. आपल्याला हवं ते करा, असंच ना. आणि ती सुद्धा लगेच शरणागती पत्करते, कारण घाबरते ना बिचारी अब्रू जायला. आणि तुम्ही पुरुष त्याचाच फायदा घेता. पण मी तुमचं अजिबात ऐकणार नाही, असं म्हणून तिनं पुन्हा त्याला दिला ढकलून आणि जा म्हणाली जनाकडे. आता सरस्वती ऐकतच नव्हती म्हणून तो चिडून जनाच्या खोलीत गेला आणि सरस्वतीनं थकून डोळे मिटले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडंवाला आला. कोंबडं द्यायचं का कोंबडं, अशी हाक मारत. चंद्रभाननं त्याला अडवला आणि म्हणाला, हा अक्काच्या अक्का कोंबड्यांचा खुराडा, 10-20 कोंबड्या असतील, सगळ्याच्या सगळ्या विकायच्यात, केवढ्याला घेशील. असं म्हणून चंद्रभान पुन्हा रागात सरस्वतीच्या कोंबड्यांचा सौदा करायला बसला मालक होऊन. आणि ते ऐकून सरस्वतीला धक्का बसला. जना मात्र हसत होती. आणि चंद्रभान रात्रीचा राग काढत होता सरस्वतीवर. आणि सरस्वती त्याला म्हणाली, हे काय करताय तुम्ही. म्हशीच्या बाबतीत तुम्ही जे केलं ते मी आता होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. आणि चंद्रभान म्हणाला, काय करशील, बोल ना, काय करशील. नवरा आहे मी तुझा, या सगळ्यावर माझा हक्क आहे. मी विकीन नाही तर काही पण करीन, आणि आता गायसुद्धा विकणार. सरस्वतीला प्रचंड राग आला आणि ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही असं ऐकत नाही ना, मालक आहात ना, मग राहा तुम्ही मालक म्हणून. मी 3ही पोरांना विष पाजणार आणि मग मी विष पिणार. मग तुम्ही कोणावर रुबाब करताय तेच बघते. माझी पोरं आहेत म्हणून मला जीव देऊ वाटना, नाहीतर कधीच मेली असती मी. पण आता आधी पोरांनाच मारणार आणि मग मी मरणार. मग तर मी कोणासाठी जगू, असं तिनं त्याला निक्षून खूप रागात सांगितलं. आणि आता सरस्वतीचा हा अंतिम निर्णय ऐकला आणि चंद्रभान घाबरला आणि त्यानं कोंबड्यांचा सौदा रद्द केला. आणि जना तोंड वाकडं करून आत निघून गेली.